आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू, हे काप जिभेखाली ठेव, जरा तुरट लागेल पण बरं वाटेल तुला। आलेच मी। आत्या, मी किती खोटं बोलतेय वहिनीशी। मला मान्य आहे हे सगळं चांगल्यासाठी आहे, पण तरी हे असं वागणं ना मला अजिबात पटत नाही। तुला माहितीये, शालन आत्या म्हणायची पोटात बाळ असताना ना खरं बोललं पाहिजे, म्हणजे बाळावर पण चांगले संस्कार होतात। इथे आईच खोटं बोलती तर संस्कार पण खोटच होणार ना। अगं तेजू, त्याला काही कळत तर असेल का अजून? आणि मी म्हणत्या जरी कळत असेल का नाही तरी बी ती ह्या समध्याची मज्जाच घेत असेल बघ। हे बघ, पण जर एकांबारीला खोटं वागवून एखाद्याचं भलं होत असेल तर ती खोटं वाईट कसं असेल सांग बरं। आपण तुळजाला जी भेट देणार आहे का नाही ती ह्या खोट्यापेक्षा लई पोटीने मोठी आहे। आत्या, पण वहिनीला आपल्या नाटकाबद्दल कळलं ना, कसली चिडल ती माझ्यावर। अगं अगं अगं, कशा पायी येऊ नको तो विचार करतेस? आणि तुला जर पुढलाच विचार करायचा असेल ना तर आपल्या तुळजाच्या हॉस्पिटलाचा कर की। काय नको ती डोसक्यात घेऊन बसली आज कुणान ठावं। हे बघ तेजू, येळ आली का नाही की आपण ही समद जिथल्या तिथं थांबू, परतवर चेहऱ्यावर वैताग नग तरास दिसून दे। त्रास? अजून वाईट जरा जास्त। एवढं नाही व्हायच कमी। आई ग, शाबास। आता बघ, तुळजाला असं वाटेल की तेजूला खरोखरच लय त्रास होतोय। असं काय हा? मी इथे आल्यापासून एक फोन नाही केला याने। येऊच दे आता त्याचा फोन, बोलणारच नाही त्याच्याशी। नाही, पण असं कधी करत नाही हा। काही प्रॉब्लेम तर नसेल ना? मीच फोन करते याला। लई मजा आहे पुढे। गुबगुबीत एकदम। ही दादा, ही खुर्ची नको, पण ती खुर्ची घेऊ। वहिनींच्या हाईट साठी ती बेस्ट आहे। वहिनी, वहिनींसाठीच बेस्ट आहे। वहिनी, पुढे अरे वहिनी, कुठे? तुळजाचा फोन येतोय, का फोन करते ती? आता ती फोन उचलल्याशिवाय कसं करणार आहे ना? उचल उचल उचल। हॅलो सूर्या रे, कुठे आहेस तू? इथे आल्यापासून एक तुझा फोन नाही ना, काही नाही। अगं दुकानात आहे मी। दुकानात एवढी शांतता कशी काय? काजू पुढे कस्टमर कुणीच नाहीये का? आपलं दुकान एवढं शांत कधीच नसतं रे। अगं शांत कुठं आहेत? तुझा फोन आला ना त्यामुळे शांत बसली ती दोघं। काजू, तो तिकटाचा पुढा व्यवस्थित ठेव। डोळ्यात गेला ना 2 दिवस डोळं चोळत बसावं लागेल। ठेव व्यवस्थित। हा, लगेच ठेवतो। दादा, अरे डोळ्यात गेली पूड सगळे। माझं डोळं गेलं, लाल झालेलं का? आता मला कसं दिसतं लग्नासाठी पोरगी? अरे काजू, आता तुझं कसं होणार? लग्न होणार का नाही तुझं? अरे तुला कळत नाही का? हा? म्हणत होतो ना नीट ठेव म्हणून। आता बस डोळं चोळत जा, तो चेहरा पाण्यात बुडवतो जा। अरे पुढे मग काहीतरी कर का? बघताय तू जा, मी परत करतो। त्याच्या डोळ्यात गेलं तिकड। सूर्या ऐक माझं, मी येऊ का तिथे? नाही, नको नको नको। डोळं जायचं राहिलं। हा, राहिलं। वा वा वा। हा, पुढे ना त्याच्या डोळ्यात फुकलं आणि तिकडच उडून गेलं। अरे काय चाललंय तुमचं नेमकं? काम करतोय तुळजा, लय काम आहे आज आम्हाला। हो, पण म्हणून काय बायकोला विसरणार का तू? बरं माझं जाऊ दे, तेजूची तब्येत कशी आहे हे विचारायला एक फोन तरी करायला हवा होतास ना? बायको, आता तू तिकडे गेलेस म्हणलं मला काळजी करायचं कारणच नाही ग। आणि काय अडचण जरी आली तर तू सांभाळून घेशील की, माहितीये मला। बरं ठेवतो आता फोन। शेट ठरलं का मग कुठली खुर्ची घ्यायची ते? कोण होता आता? कोणाचा आवाज होता हा? सूर्या, नक्की दुकानातच आहेस ना तू? आपल्याच दुकानात आहे। काजू, वहिनी आपल्या मागावर तर नाहीत ना? जा जाऊन बघ बरं।
नाही 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 वहिनी कुठंच नाही तिथं आपण सेफ आहे पण हा ह्यो फोन जर नाही ठेवला ना तर आपण सेफ नाही दादा फोन ठेव तुळजा अगं लई गिराय का माझ्यासमोर ए काजू साखर दे ना त्यांना अर्धा किलो साखर दे हा दिली 1 किलो घ्या बघितलं का लई गिराय का हा तुला परत करतो फोन अरे आलो की बोलूया आपण हा हा ठेवतो हा जरा अजून काय पाहिजे असं का विचित्र वागतोय आज हा काय चाललंय नेमकं काही कळत नाहीये मला ददू राजू तुम्ही ना आम्हाला तिघांना शाबासकी देणार आहे आता कारण आम्ही तिघांनी मोठ्या हुशारीनं हिमतीवर वहिनीनं लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची लिस्ट बनवून आणलीये हो का आत्ताशी पहिली गोष्ट आलीये हळूहळू सगळ्या गोष्टी या घरात येणार आणि वहिनींचा दवाखाना उभा राहणार अच्छा दाखव बघू लिस्ट बघू दे आणि ऐका हे सगळे ना माझ्यामुळे झाले मी एकदम खरोखर आजारी असल्याचं असलं भारी नाटक केलं ना तुम्हाला काय सांगू नाहीतर हे पुढेच्या दादानं काय झालं असतं तेव्हा म्हणजे दादाने तिकडे लिहून घेतलं ना आणि मी इकडे ऍक्टिंग केली म्हणून आपलं अरे पण दादा ह्यात तर समजा मोठे मोठे फर्निचरचेच नाव आहेत अगं मग बरोबर आहे की खोली बारी दिसायला हे सगळं पाहिजे ना तू त्या डॉक्टरकडे गेला होता तेव्हा तू त्याला काय सांगितलंस आणि आजार सांगितल्यानंतर त्याने तुला तो टेलिस्कोप लावला होता का दिदी स्टेटिस्कोप असतं ते मोर ना गप्प बस तू त्या टेलिस्कोप नंतर तुझं बीपी वगैरे चेक केलं होतं का हो बाई सगळं केलं ते सगळं केलं आता हे सांगायला तुझ्या घरी एक सेपरेट मीटिंग घेतो बस काय नको मला फक्त एवढंच सांगायचंय की दवाखाना बनवण्यासाठी हे चेअर टेबल फर्निचर पडदा हेच फक्त गरजेचं नसतं तर त्यासाठी या असल्या पेशंटवर उपचार करण्यासाठी त्यांना तपासण्यासाठी तशा गोष्टी बी लागतात त्या आहेत का आपल्याकडे नाही ना मग वहिनी का या चेअरवर बसून समोरच्या पेशंटला भाषण देणार आहे हा दादा तूच सांग अरे वहिनी डॉक्टर आहे डॉक्टर मग पेशंटना चेक करण्यासाठी तसं साहित्य पण तिच्याकडे असलं पाहिजे का नाही काय मला वाटलंच होतं काहीतरी घोळ होणार आहे ही दोघं आराधी माझ्या बरोबर होती ना त्यामुळे सगळं घोळ झालाय बघ आता तुझा डॉक्टर म्हणल्यावर ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेतच बरोबर आहे पण आपण डॉक्टर नाही ना आपल्याला कसं कळणार आता काय करायचं दादा तू आता तुझी अक्कल पाजवू नको अजून ऐक तरी लय भारी आहे आपण काय करायचं हे सगळं सामान आहे ना वहिनीला दाखवायचं आणि सरप्राईज द्यायचं आणि ते झालं ना की वहिनीलाच विचारायचं वहिनी तुम्हाला अजून काय काय पाहिजे ते सांगा लगेच आणून देतो कसं वाटतं अरे कधी अर्धी दाढी करून कटिंगच्या दुकानात बाहेर आलाय का नाही आणि कसं दिसल ते दादाला वहिनींना पूर्ण दवाखाना सरप्राईज म्हणून द्यायचा आहे काय सरप्राईज नाहीतर काय अरे तिला आपण नाही विचारू शकत आणि आपल्याला याच्यातलं काहीच माहित नाही कसं दवाखाना उभं करायचा एक संपलं की दुसरं टेन्शन समोर उभं राहते डॉक्टरच्या वस्तू डॉक्टरला विचारलं तर